कोरटकरला पकडण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत, अजित पवारांची प्रतिक्रिया। मुंबईतील रस्त्यांच्या कामात महाघोटाळा, आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पुन्हा पत्र, दोषींवर कडक कारवाई करा, आदित्य ठाकरेंची मागणी। फडणवीसांची नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक, कुंभमेळा बैठकीसह उद्योजकांसोबतही बैठक घेणार असल्याची माहिती। बैठकीसाठी फडणवीस त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल। आडवाणींची स्थिती पाहिल्यावर कैदेतील शहाजहानची आठवण आल्याशिवाय राहत नाही, सामनाच्या रोखोकमधील राऊतांच्या दाव्यानं वाद उफाळण्याची चिन्ह। नागपूर राड्यात वाहनांची तोडफोड झालेल्यांना 3 ते 4 दिवसात नुकसान भरपाई देणार, नुकसान भरपाईची रक्कम दंगेखोरांकडून वसूल करणार, नुकसान भरपाई न दिल्यास संपत्ती जप्तीची कारवाई, फडणवीसांची आक्रमक भूमिका। नागपूर राड्यातील 104 जणांची ओळख पटली तर 92 जणांना अटक, सोशल मीडियावर हिंसा घडवणाऱ्या पोस्ट करणाऱ्यांना देखील सह आरोपी करणार, फडणवीसांची माहिती। औरंगजेब कबर परिसरात टाळे लावायला येणाऱ्यांना पोलिसांनी रोखलं, छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळाराजे आवारे यांना पोलिसांनी समृद्धी महामार्गावरच रोखलं। मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरात भाजपची बॅनरबाजी, कर्तव्यनिष्ठ देवाभाऊ यांचं स्वागत, फडणवीसांसाठी बॅनरबाजी, प्रवीण दरेकरांच्या नेतृत्वात लावण्यात आलेल्या बॅनरची चर्चा। आता सावज टप्प्यात आलंय, थोडीशी वाट बघा, कितीही काळ्या बाहुल्या बांधा, माझं काहीही वाकडं होणार नाही, जयकुमार गोरेंचं वक्तव्य।